हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करतो आहे नेक्स्ट पार्ट आणि तो आहे मोल कॉन्सेप्ट. सो बऱ्याच लोकांचा मोल कॉन्सेप्टबद्दलचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो वेगवेगळा आहे. मग आता फर्स्ट वन, मोल हाच जो पार्ट आहे हा समजणं फार गरजेचं आहे आणि हा एकदम सिम्पल आहे. जर नीट विचार केला तर इथे मोल डिफाईन करताना कसा करतात हा व्हेरियस डिफरंट टाईपने आपण डिफाईन करतो. फॉर एक्झाम्पल, यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. तो म्हणजे फर्स्ट पार्ट जो आहे तो ॲटॉमिक मास अँड सेकंड वन मॉलिक्युलर मास. सो या क्वांटिटी ज्या आहेत या क्वांटिटी आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस केल्या तर त्या क्वांटिटीला 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स असं ॲज्युम करतो. मग आता प्रॉपर डेफिनेशन जर का पाहायची तर इथे ग्रॅम ॲटॉमिक मास और ग्रॅम मॉलिक्युलर मास या दोन थिंग्सवर फोकस करणं फार गरजेचं आहे. सो फर्स्ट वन, डेफिनेशन जी आहे त्या डेफिनेशनमध्ये आपण काय सांगितलं जरा चेक करूयात. या डेफिनेशनमध्ये मॉलिक्युल्स ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे असतात. मग यासाठी ॲव्होगॅड्रोज नंबर माहीत असणं गरजेचं आहे. ॲव्होगॅड्रोज नंबर जो आहे तो असतो 6.022 इंटू 10⁻23 मीन्स वॉट, इट्स ॲप्रॉक्सिमेट क्वांटिटी. सो कोणत्याही मोल क्वांटिटीमध्ये एवढे ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा पार्टिकल्स किंवा आयन्स असणं हे कन्सिडरेबल आहे. सो फर्स्ट वन, ही क्वांटिटी जी आहे याला ॲव्होगॅड्रोजने डिस्कवर केलं होतं. सो याला आपण म्हणतो ॲव्होगॅड्रोज नंबर अँड दॅट क्वांटिटी नॉर्मली इंडिकेट मॉलिक्युलर मास और ॲटॉमिक मास ऑफ अ सबस्टन्स. मग आता ॲटॉमिक मास कुठे कन्सिडर केला जातो आणि मॉलिक्युलर मास कुठे कन्सिडर केला जातो इथे आपण फर्स्ट वन फोकस करूयात. सो एलिमेंट जर का असेल, या एलिमेंटमध्ये सपोज दॅट ॲटम एक्झिस्ट इंडिव्हिज्युअली इन नेचर मीन्स वॉट, मोनो ॲटॉमिक फॉर्ममध्ये जर तो ॲटम एक्झिस्ट होत असेल तर या मोनो ॲटॉमिक फॉर्मलाच आपण ॲटम और मॉलिक्यूल ऑफ दॅट सबस्टन्स असं रिप्रेझेंट करतो. ओके, बट काही एलिमेंट असे आहेत जे नॉर्मली डाय ॲटॉमिक फॉर्म, ट्राय ॲटॉमिक फॉर्म म्हणजे एकटे एक्झिस्ट होत नाहीत. मग जी लोक एकटी एक्झिस्ट होत नाहीत त्या लोकांचा इंडिव्हिज्युअल पार्ट जो नेचरमध्ये फ्रीली एक्झिस्ट होतो त्याला आपण मॉलिक्यूल असं कन्सिडर करतो. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजन नॉर्मली एक्झिस्ट इन ॲटमॉस्फिअर इन फॉर्म ऑफ वॉट, H2 मीन्स दोन ॲटम्स कंबाईन झालेत आणि ते फ्रीली एक्झिस्ट होऊ शकतात. मग आता इथे दोन ॲटमचं कॉम्बिनेशन जे आहे त्या ॲटमच्या कॉम्बिनेशनला आपण म्हणतो मॉलिक्यूल. मग असे बरेच आपल्याकडे एलिमेंट्स आहेत जे नॉर्मली मोनो ॲटॉमिक फॉर्ममध्ये येतात, काही लोक डायॲटॉमिक फॉर्ममध्ये येतात. सो मेटल्स नॉर्मली एक्झिस्ट इन मोनो ॲटॉमिक फॉर्म अँड नॉन मेटल्स जे आहेत हे पॉलीॲटॉमिक फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतात. सो मोनो मीन्स वॉट, वन ॲटम अँड पॉली मीन्स वॉट, 2 or more than 2 ॲटम कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल. मग त्या फॉर्ममध्ये त्याचा ॲटम म्हणजे एक स्मॉलेस्ट पार्टिकल जो आपण ब्रेक करून तयार करतो. ओके, सो या केसमध्ये ॲटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम और मॉलिक्युलर मास एक्सप्रेस इन ग्रॅम, दॅट क्वांटिटी इज नोन ॲज अ मोल. ओके, मग आता त्याचे काही आपण एक्झाम्पल्स बघूयात. सो ॲव्होगॅड्रोज नंबर मीन्स 6.022 इंटू 10⁻23. ओके, सो एक्झाम्पल, 1 मोल ऑफ कार्बनपासून आपण स्टार्ट करूयात. सो 1 मोल ऑफ कार्बन मीन्स वॉट, कार्बनचे जे ॲटॉमिक मास आहे त्याला आपण ग्रॅममध्ये एक्सप्रेस करूयात. एक्झाम्पलसाठी कार्बनचा ॲटॉमिक मास जो आहे तो आहे 12. सो ॲटॉमिक मास ऑफ कार्बन इट्स व्हॉट 12. मग या 12ला जर मी ग्रॅममध्ये एक्सप्रेस केलं
तर याच्यामध्ये ॲप्रॉक्सिमेट 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स कार्बनचे असं जसं आपण ॲज्युम करतो आणि या क्वांटिटीला आपण कन्सिडर करतो 1 मोल. ओके, म्हणजे आता जसं मी एक 5 मिनटापूर्वी सांगितलं होतं की एवढे ॲटम्स जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो 1 मोल. कारण कार्बन जो आहे तो एलिमेंटल फॉर्म आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा मोनो ॲटॉमिक नॉन मेटल आहे. ओके, सो मोनो ॲटॉमिक आहे म्हणून आपण त्याला सांगितलं की कार्बनचे एवढे ॲटम्स ओके इज इक्वल टू 1 मोल. पण सपोज दॅट हायड्रोजन नॉर्मली एक्झिस्ट इन H2 फॉर्म. ओके, सो H2 फॉर्म याचा मास असतो 2. एका हायड्रोजनचा मास आहे ॲटॉमिक मास 1, सो दोघांचा येईल 2. मग जर 2 ग्रॅम आपण हायड्रोजन घेतला असेल तर 2 ग्रॅम हायड्रोजनमध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स येतील हायड्रोजनचे. आणि या क्वांटिटीला आपण 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल असं एक्सप्लेन करणार आहोत. ओके, मग आता हे झाले मॉलिक्यूल. मग आता हायड्रोजनचे जर का मला ॲटम्स पाहायचे, सपोज दॅट मी नेसेंट हायड्रोजन घेतला. नेसेंट मीन्स वॉट, आत्ता जो आपण इथे दाखवलेला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म आहे. आणि नेसेंट म्हणजे कोण, एकटा हायड्रोजन. जस्ट फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट हायड्रोजनचे ॲटॉमिक फॉर्म आपण घेतले असेल तर हायड्रोजनच्या ॲटॉमिक फॉर्मचं वेट जे आहे ते 1 असतं. 1 ग्रॅम नेसेंट हायड्रोजन मीन्स एकटे हायड्रोजन घेतले असतील तर त्या क्वांटिटीमध्ये सुद्धा 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हायड्रोजन असतील. ओके, सो 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हायड्रोजन मीन्स वॉट, 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. मी इथे काय लिहिले ते जरा चेक करा. 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स आणि या क्वांटिटीमध्ये काय येईल 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. क्लिअर. मग जर मी ॲटॉम यूज करतोय आणि मॉलिक्यूल यूज करतो, या दोघांच्या केसेसमध्ये 1 मोल क्वांटिटी जी आहे ही कशावर डिपेंड आहे, ही डिपेंड आहे या नंबरवर. आणि या नंबरला आपण काय म्हणतो ॲव्होगॅड्रोस नंबर. सो हा नंबर जो आहे तो ॲव्होगॅड्रोस नंबर. ओके, आता हे झालं ग्रॅममध्ये एक्सप्रेस करण्यासाठी. आता आपल्याकडे बरेचसे सबस्टन्स आहेत जे फिजिकल स्टेटनुसार आपण काय करतो त्यांना एक्सप्लेन करतो. ओके, सो आपल्याकडे काय आहेत सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ओके, सो सॉलिड आणि लिक्विडसाठी नॉर्मली आपण ॲव्होगॅड्रोस नंबर जो आहे तो ग्रॅममध्ये एक्सप्रेस करू शकतो आणि त्याला क्वांटिटीमध्ये आपण 1 मोल म्हणू शकतो. पण गॅस जर का असेल तर गॅसला ग्रॅममध्ये मेजर करणं तसं थोडंसं अवघड असतं. म्हणून आपण गॅसचे पार्टिकल जे आहेत त्यांना व्हॉल्यूम हा एक क्रायटेरिया यूज करतो. मग आता एक सिम्पल रिलेशन जे आहे ते तुम्हाला मी सांगतो. त्या सिम्पल रिलेशनवरती आपण फोकस करूयात. 1 मोल is equal to atomic mass or molecular mass expressed in grams. किंवा जर तो गॅस असेल देन नॉर्मली 22.4 dm³ मीन्स वॉट, लिटर ॲट STP. ओके, एवढा व्हॉल्यूम मीन्स 1 मोल. आणि या सगळ्यांमध्ये असतो 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स और मॉलिक्युल्स. ओके, मग हे रिलेशन जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. सो 1 मोल क्वांटिटी ही डिपेंड आहे ॲव्होगॅड्रो नंबरवर. ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे हा आहे. मग नॉर्मली सॉलिड, लिक्विड आणि गॅससाठी ज्या लोकांचे ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास आपल्याला माहिती आहेत किंवा आपण इझिली काढू शकतो, ते गॅस फॉर्ममध्ये नाही आहेत, ते सॉलिड फॉर्ममध्ये आहेत. यांचे मास मी एक्सप्रेस केले ग्रॅम्समध्ये, तर ते क्वांटिटी जी आहे त्या क्वांटिटीला आपण म्हणतो 1 मोल. किंवा जर माझ्याकडे गॅस आहे तर गॅसची क्वांटिटी आपण नॉर्मली STP मीन्स वॉट, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर स्केल. या स्केलला 22.4 dm³.
ओके, या क्वांटिटीला आपण म्हणणार आहे ॲव्होगॅड्रोज नंबर बिकॉज दॅट क्वांटिटी कंटेन 6.022 इंटू 10⁻23. मग आता हेच एक्झाम्पल मी एकाच सबस्टन्ससाठी दोन डिफरंट स्टेटमध्ये दाखवतो. जस्ट फॉर एक्झाम्पल मी आत्ता 10 मिनिटापूर्वी जो हायड्रोजन एक्सप्लेन केला होता, हायड्रोजन गॅस, तर हायड्रोजन गॅस जो आहे याचा आपण आत्ता मास पाहिला होता 2 ग्रॅम. ओके, इन मॉलिक्युलर फॉर्म. सो 2 ग्रॅम जो आहे याचा व्हॉल्यूम आपण काढला तर तो व्हॉल्यूम येईल 22.414. पुढचे 14 आपण नॉर्मली कन्सिडर करत नाही, पण मी आता दाखवलं आहे. 22.414 dm³ ॲट STP मीन्स व्हॉट. जर का मी STPला एवढा व्हॉल्यूम घेतला हायड्रोजन गॅसचा तर त्या व्हॉल्यूमचं वेट असेल 2 ग्रॅम. आणि या क्वांटिटीमध्ये जे मॉलिक्युल्स येतील हायड्रोजन गॅसचे ते असतील 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ही आहे मॉलिक्युल्स. ओके, वी आर नॉट टॉकिंग अबाउट व्हॉट डी ॲटम्स. मी आत्ता इथे जेव्हा 2 क्वांटिटी घेतली तेव्हा ती आहे मॉलिक्युलच्या फॉर्मसाठी. सो याला आपण म्हणतो मोल. याच्याबरोबर अजून काही एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यावरही फोकस करूयात. ओके, सो इथे तो एक्झाम्पल जो आहे तो आपण एक्सप्लेन केलेला आहे ऑलरेडी. जर आपण तो एक्झाम्पल पाहिला तर जरा चेक करूयात. 1 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती जी आपण आत्ता सांगितली आहे. मीन्स 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ हायड्रोजन. पण मॉलिक्युलच्या फॉर्ममध्ये आपण सांगितलं आहे वेअर ॲज मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स मीन्स व्हॉट, सेम 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन. किंवा याच्यामध्ये ॲटम्स किती येतील तर त्याच्या डबल, कारण एक हायड्रोजन मॉलिक्युल हा डायॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो. मीन्स H2 इज इक्वल टू 2H. 1 मॉलिक्युल इज इक्वल टू ट्वाईस हायड्रोजन ॲटम्स. मग आता 1 मॉलिक्युलमध्ये किती हायड्रोजन आहेत? 2 आहेत. सो 1 मोलमध्ये किती असतील? 2 मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स. मग इथे आपण जे रिलेशन दाखवलं ते रिलेशन तेच इंडिकेट करत आहे. 1 मोल ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल मीन्स 2 इंटू ॲव्होगॅड्रो नंबर्स ऑफ ॲटम्स. ओके, सो हा झाला हायड्रोजनचा एक एक्झाम्पल. देन नेक्स्ट वनकडे जाऊयात. नेक्स्ट वन एक्झाम्पलमध्ये काही एक्झाम्पल आपण घेतलेले जसे की कार्बन, जे मी 10 मिनिटापूर्वी ऑलरेडी एक्सप्लेन केलं होतं, पण पुन्हा एकदा इथे आपण पाहूयात. कार्बन 1 मोल ऑफ कार्बन ॲटम्स म्हणजे किती आहेत? 6.022 इंटू 10⁻23. मग आता या इथे कार्बनचा ॲटॉमिक मास जो आहे तो सुद्धा आपल्याला माहिती आहे. जर का मी 1 मोल ऑफ कार्बन घेतोय तर तो किती असला पाहिजे? 12 ग्रॅम. आणि या 12 ग्रॅममध्ये किती असेल ॲटम्स कार्बनचे? तर 6.022 इंटू 10⁻23. देन सेकंड एक्झाम्पल पण आपण मेटलचं घेतलं आहे, सोडियम ॲटम. आता सोडियम ॲटम जो आहे, सोडियम ॲटम नॉर्मली 1 मोल घेतला आपण. सो 1 मोल ऑफ सोडियम. या सोडियमचं वेट असतं 23 बिकॉज इट कंटेन 11 प्रोटॉन्स अँड 12 न्यूट्रॉन्स. न्यूक्लियसमध्ये काय आहेत? 11 प्रोटॉन्स आहेत आणि 12 न्यूट्रॉन्स आहेत. मग या दोघांची सम म्हणजे किती आली? 23. सो 23 ग्रॅम मीन्स 1 मोल. आणि या 23 ग्रॅममध्ये अप्रॉक्सिमेट ॲटम्स किती असतील? तर 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स ऑफ सोडियम. देन नेक्स्ट वाला एक्झाम्पल थोडासा इंटरेस्टिंग आहे, कारण ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन असतो डायटॉमिक. सो ऑक्सिजन डायटॉमिक मीन्स व्हॉट? 1 मॉलिक्युल कंटेनेड 2 ऑक्सिजन. सो जर मी ऑक्सिजन मॉलिक्युलर फॉर्ममध्ये घेत असेल तर तो वेगळा असेल, आणि ॲटॉमिक फॉर्ममध्ये घेत असेल तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटम्सचा नंबर वेगळा असेल. चलो, सो फर्स्ट वन मी इथे 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम्स घेतलेत. ॲटम्स मीन्स व्हॉट? नेसंट म्हणजे एकटा ऑक्सिजन. असे ॲटम्स घेतले तर हे आले 6.022 इंटू 10⁻23. आता ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास जो आहे तो आहे 8 प्लस 8 प्रोटॉन्स प्लस 8 न्यूट्रॉन्स म्हणजे किती आला हा? 16. सो 16 ग्रॅम ऑक्सिजन. 16 ग्रॅम ऑक्सिजन मीन्स व्हॉट? 6.022 इंटू 10⁻23. पण हे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत? ॲटॉमिक फॉर्ममध्ये आहेत. पण आता हेच जर का मी मॉलिक्युलर फॉर्ममध्ये घेतलं
तर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये मी आत्ताच सांगितलं होतं ऑक्सिजन एक्झिस्ट ॲज डायटॉमिक फॉर्म, म्हणजे आता दोघांचं वेट करावं लागेल मला. सो दोघांचं वेट जर का केलं तर 16 + 16 32 ग्रॅम. 32 ग्रॅम. सो 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन मीन्स व्हॉट? 1 mole of oxygen molecule and that contain again 6.022 into 10⁻23 molecules. म्हणजे आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ॲटम्स आणि मॉलिक्युल्स या दोघांमध्ये रिलेशन जे आहे ते इझिली डेव्हलप करता येईल. फक्त आपल्याला त्या मॉलिक्युल्समध्ये किती ॲटम्स आहेत हे कन्सिडर करावं लागेल. आता असेच काही एक्झाम्पल्स आहेत जे आपण घेणार आहोत. त्या एक्झाम्पलकडे आपण जाऊयात. या ऑक्सिजनचं झालं. एक वॉटर मॉलिक्युलचं एक्झाम्पल आपल्याकडे आहे. वॉटर मॉलिक्युल, 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्युल, ऑब्वियसली 6.022 into 10⁻23 वॉटर मॉलिक्युल त्याच्यामध्ये असतील. वॉटर मॉलिक्युल मीन्स व्हॉट? H2O and that H2O contain 2 हायड्रोजन प्लस 1 ऑक्सिजन. ओके, म्हणजे आता एका H2Oचं जर का वेट काढायचं असेल तर या दोघांना मला ॲड करावं लागेल. सो 2 हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचा वेट असतो 1 × 2 2 प्लस एका ऑक्सिजनचा वेट आहे 16, म्हणजे या दोघांचं मिळून वेट झालं 18. सो 18ला मी एक्सप्रेस केलं ग्रॅममध्ये तर 18 ग्रॅम ऑफ H2O म्हणजेच किती असेल? 1 मोल. आणि या 1 मोल ऑफ वॉटरमध्ये किती ॲटम्स मॉलिक्युल्स असतील? 6.022 into 10⁻23. ओके, मग आता हे झालं. हा हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल आहे. हा हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल आहे. मग जर का आपल्याला असं विचारलं असेल की H2Oच्या 1 मोल क्वांटिटीमध्ये किती हायड्रोजनचे ॲटम्स आहेत, तर हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन का आहे त्याच्यामागचं रिझन असं आहे, 1 मॉलिक्युल कंटेन 2 हायड्रोजन ॲटम्स. 1 molecule contain 2 hydrogen atoms means 1 mole of water molecule contain 2 moles of hydrogen atoms. मग 2 moles of hydrogen atoms म्हणजे काय असेल? 2 into Avogadro number. सो Avogadro number किती आहे? 6.022 into 10⁻23. क्लिअर? म्हणजे एवढे हायड्रोजनचे ॲटम्स असतील 1 मोल ऑफ वॉटरमध्ये. ओके, सो असे काही एक्झाम्पल्स होते. यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी माहिती असली पाहिजे, मॉलिक्युलचा फॉर्म, ज्याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत. पॉली ॲटॉमिक असेल तर पॉली ॲटॉमिकमध्ये 1 मॉलिक्युल कंटेन हाऊ मेनी ॲटम्स ऑफ दॅट पर्टिक्युलर सबस्टन्स हे माहिती असेल. देन वी कॅन इझिली फाइंड आउट द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन दॅट मॉलिक्युल. इट मे बी हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल, इट मे बी होमो ॲटॉमिक मॉलिक्युल. आता हेटेरो आणि होमो काय असतो? होमो ॲटॉमिक मीन्स सेम ॲटम्स असणारा मॉलिक्युल. म्हणजे एक्झाम्पलसाठी आपल्याकडे बरेच एक्झाम्पल्स आहेत. H2, O2, O3, N2. ओके, सो हियर हायड्रोजन मॉलिक्युल कंटेन 2 हायड्रोजन ॲटम्स. ऑक्सिजनचा मॉलिक्युल जो आहे दॅट कंटेन 2 ऑक्सिजन ॲटम्स. हा ओझोन आहे. या ओझोनमध्ये 3 ऑक्सिजन कंबाईन झालेत आणि एक मॉलिक्युल तयार झाला आहे. सिमिलरली नायट्रोजन जो आहे, या नायट्रोजनमध्ये 2 नायट्रोजन कंबाईन टू फॉर्म नायट्रोजन मॉलिक्युल. ओके, पण जर मी हेटेरो ॲटॉमिक मॉलिक्युल्सकडे आलो. ओके, आता हा जो होता होमो ॲटॉमिक मॉलिक्युल मीन्स त्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त ॲटम्स असले पाहिजेत. इथे दाखवले आपण. आता हेटेरो पॉली ॲटॉमिक मॉलिक्युलकडे चाललो आपण. पॉली मीन्स व्हॉट? 2 or more than 2. सो फर्स्ट वन फॉर एक्झाम्पल HCl. HCl मीन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड और इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज हायड्रोजन क्लोराईड. मग आता या केसमध्ये आपल्याकडे 1 हायड्रोजन अँड 1 क्लोरीन कंबाईन टू फॉर्म 1 HCl मॉलिक्युल. ओके, देन H2Oचं आत्ताच आपण एक्झाम्पल घेतलं होतं. देन नेक्स्ट वन आपण घेऊयात नायट्रिक ॲसिडचं एक्झाम्पल मीन्स व्हॉट? HNO3चं एक्झाम्पल. मग आता HNO3मध्ये 1 हायड्रोजन प्लस 1 नायट्रोजन प्लस 3 ऑक्सिजन ॲटम. ओके, सो 1 हायड्रोजन ॲटम आहे, 1 नायट्रोजन ॲटम आहे, 3 ऑक्सिजन ॲटम आहेत आणि या सगळ्यांनी मिळून काय तर झालं आहे? एक HNO3चा मॉलिक्युल. मग आता सपोज दॅट 1 मोल ऑफ HNO3 कंटेन हाऊ मेनी
हायड्रोजन ॲटम्स इन मोल जर का असेल तर इथे काय येईल 1 मोल ऑफ हायड्रोजन. देन नायट्रोजन पण किती असेल 1 मोल ऑफ नायट्रोजन. बट ऑक्सिजन जर का पाहिलं एका मॉलिक्युलमध्ये 3 ऑक्सिजन आहेत. सो 1 मोल ऑफ HNO3 कंटेन 3 मोल ऑफ हायड्रोजन ॲटम्स. 3 मोल्स ऑफ हायड्रोजन म्हणजे सिम्पल जेवढे ॲटम्स त्याच्यामध्ये आहेत तेवढे मोल्स येतील. ओके, सो हे आपण ऑक्सिजनच्या नेसंट फॉर्मबद्दल विचारलं आहे. देन नेक्स्ट वनकडे आपण जर नेक्स्ट वनमध्ये गॅसचा व्हॉल्यूम जो आहे तो आपण एक्सप्लेन करतोय की सपोज दॅट जे 10 मिनिटापूर्वी आपण सांगितलं त्याच एक्झाम्पलवर युआर 1 मोल इज डिफाइंड ॲज अमाउंट ऑफ द गॅस विच हॅज व्हॉल्यूम ऑफ 22.4 लिटर्स ॲट STP. आता ही व्हॅल्यू जी आहे STPची कंडिशन चेंज झाली आणि सपोज दॅट वी यूज 1 बार. आता ही नवीन जी मेथड आहे त्याच्यामध्ये हा नवीन व्हॅल्यूचा एक इंट्रोड्युशन केले झाले तो आहे 22.71. 22.71 म्हणजे आता इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. प्रिव्हियस सिलेबसमध्ये आपण यूज करतो 22.4, अजूनही आपण तोच यूज करतो. बट आणखी काही वर्षानंतर ही व्हॅल्यू चेंज होऊन किती येईल 22.71 बिकॉज न्यू सिलेबसमध्ये 22.71 हा DM³ मधला क्रायटेरिया घेतला आहे आणि इथे प्रेशर जो आहे तो प्रेशर आपण बारमध्ये मेजर केला मीन्स 41 बार. ओके, सो याच्यावर आत्ता आपल्याला फोकस करायची आवश्यकता नाही आहे कारण हा अजून जस्ट इंट्रोड्यूस झाला आहे. त्याचे ॲप्लिकेशन यायचे आहेत. आपण 22.4 हाच क्रायटेरिया यूज करणार आहे. सो 22.4 लिटर ॲट STP मीन्स व्हॉट. जसं 10 मिनिटापूर्वी आपण सांगितलं की 1 मोल ऑफ ऑक्सिजन कंटेन 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. मग तेवढ्या लोकांचा व्हॉल्यूम किती येईल जर का मी लिटरमध्ये घेतला तर तो येईल 22.4 लिटर्स ॲट STP. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की STP कंडिशन चेंज झाली तर व्हॉल्यूम चेंज होईल. सो कंडिशन काय महत्त्वाची आहे STP मीन्स स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. सो स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर जर का मी मेन्शन करतोय तर त्या लोकांचा व्हॉल्यूम हा एवढा असेल. जर का मी कंडिशन चेंज केल्या मीन्स व्हॉट इथे या व्हॉल्यूमला आपण बदललं आहे बिकॉज व्हॉट अकॉर्डिंग टू टेम्परेचर अँड प्रेशर दोन महत्त्वाचे चेंज होतात. टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस अँड प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस मीन्स या इथे टेम्परेचर आणि प्रेशरला जर मी चेंज केलं तर ही व्हॅल्यू जी आहे ती चेंज होईल. ओके, टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॉल्यूम इन्क्रीजेस बट प्रेशर इन्क्रीजेस व्हॉल्यूम डिक्रीजेस अँड गॅस जो आहे इट्स हायली कॉम्प्रेसिबल मटेरियल. ओके, बट सॉलिड आणि लिक्विड जे आहे ते कॉम्प्रेसिबल मटेरियल नाही आहेत. सो गॅसच्या फॉर्ममध्ये टेम्परेचर आणि प्रेशर हे फार मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात. सो या इथे 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इन गॅशियस स्टेट ॲट STP shows 22.4 लिटर्स व्हॉल्यूम. अगेन लिसन केअरफुली. काय सांगतोय कोणताही सबस्टन्स घेतला गॅस फॉर्ममध्ये आणि जर STP कंडिशन मेंटेन केली तर त्या सबस्टन्सचा 1 मोल जो असेल तो 22.4 लिटर्स किंवा DM³ एवढा व्हॉल्यूम दाखवेल. सो एक्झाम्पलसाठी आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. फर्स्ट वन कंडिशन ॲट STP. महत्वाची कंडिशन STP. या STPला 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स shows 22.414 DM³ किंवा यालाच आपण काय घेतो लिटर ऑफ व्हॉल्यूम. ओके, सो 1 मोल जस्ट फॉर एक्झाम्पल जसा मी ऑक्सिजन घेतला हायड्रोजन घेतला. सपोज दॅट मी सोडियम कन्वर्ट केला सॉलिड टू गॅस. ओके, या सोडियमची 1 मोल क्वांटिटी म्हणजे 23 ग्रॅम. Listen carefully again, very important thing. 1 mole of sodium means what? 6.022 into 10⁻23 atoms of sodium. त्यांना जर का वेटमध्ये आपण कन्वर्ट केलं त्यांचं जर का वेट घेतलं तर ते वेट येतं अप्रॉक्सिमेट 23 ग्रॅम्स. ओके, मीन्स 23 ग्रॅम हा त्याचा ॲटॉमिक
मास आहे किंवा ॲटॉमिक वेट आहे. सो सोडियमचं 23 ग्रॅम मी वेट घेतलं, कारण हे पॉसिबल नाही आहे की सोडियमचे आपण 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स मोजून घेतले, हे पॉसिबल नाही आहे. सो त्याच्या रिलेशनमध्ये आपण मास जे आहे ते यूज केलं आणि या ॲटॉमिक मासमध्ये जेवढे ॲटम्स असतील त्याला आपण कन्सिडर करतो ॲव्हॅगॅड्रोज नंबर एवढा, तो असेल 6.022 इंटू 10⁻23. मीन्स सोडियमचा ॲटॉमिक मास एक्सप्रेस्ड इन ग्रॅम, दॅट क्वांटिटी कंटेन 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. आता याला मी कन्वर्ट केलं आहे गॅसमध्ये, हे सुद्धा ॲट STP मीन्स व्हॉट, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर स्केलला. तर हा गॅस जो आहे याचा व्हॉल्यूम किती येईल, तर हा व्हॉल्यूम येईल 22.414 dm³. ओके, सो 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स, हा तर मी सोडियम दाखवला. अजून बरेच सबस्टन्स आपल्याकडे ज्यांना आपण STPला गॅस फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. देन 1 मोल शोज 22.414 dm³ ऑर लिटर व्हॉल्यूम. सो 1 मोलचं रिलेशन पुन्हा एकदा गॅस फॉर्ममध्ये आलं. देन नेक्स्ट वनकडे आपण जाऊयात. ऑक्सिजन घेतला आपण, तर ऑक्सिजनचा ॲटॉमिक फॉर्म जो आहे आणि मॉलिक्युलर फॉर्म जो आहे त्याच्यावर आपण फोकस करूयात. सो फर्स्ट वन, 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस मीन्स 22.4 लिटर्स ऑफ ऑक्सिजन ॲट STP. अगेन इम्पॉर्टंट क्रायटेरिया कोण आहे, STP. बट 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचा सुद्धा किती दिले आपल्याकडे, 22.4. मग आता दोघांमध्ये मजा का, हा ऑक्सिजन जो आहे तो O2च्या फॉर्ममध्ये आहे आणि इथे CO2च्या फॉर्ममध्ये. क्लिअर, म्हणजे इथे सुद्धा O2 आहे, इथे सुद्धा O2 आहे, तरीसुद्धा या दोघांचा व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोण आहे, STP. बिकॉज व्हॉट, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इट शोज व्हेरियस चेंज. ओके, मग आता इथे एक आणि एक असे दोनच ऑक्सिजनचे ॲटम आहेत. या इथे एक कार्बनसुद्धा आहे प्लस 2 ऑक्सिजनसुद्धा आहेत आणि तरीसुद्धा यांचा व्हॉल्यूम किती आहे, 22.4 dm³. मग हे सगळं कशाने मेंटेन केलं जातं, STPने. STP मीन्स व्हॉट, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर स्केल. देन नेक्स्ट वन, सपोज दॅट मला आयनिक फॉर्ममध्ये पाहायचं आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल, 1 मोल ऑफ NaCl. 1 mole of NaCl means what? 6.022 into 10⁻23 molecules of NaCl. बट या NaClला जर का चेक केलं तर या NaClमध्ये आहेत 1 Na plus and 1 Cl minus. Means what? It's a combination of sodium cation and chlorine anion. मीन्स याच्यामध्ये 2 आयन्स आहेत, एक सोडियमचा आहे आणि एक क्लोरीनचा आहे. मग आता मी इथे आयनिक कंपाऊंडसाठी डिफाईन करतोय. क्लिअर, मग जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार तो काय होईल, चेंज होईल. मग आता इथे काय सांगितलं आपण जरा चेक करूयात. फॉर आयनिक कंपाऊंड्स, amount of that substance or the substance which has mass equal to gram formula mass that contain Avogadro's number of formula unit. ओके, सो जर मी चेक केला ग्रॅम फॉर्म्युला मास, तर आपला फॉर्म्युला आता आहे NaCl. NaClचा जर का आपण ग्रॅम फॉर्म्युला मास काढला तर सोडियमचं वेट असतं 23, क्लोरीनचा वेट आहे 35.5, म्हणजे या दोघांचा वेट मिळून होईल 58.5. एवढी क्वांटिटी जर मी ग्रॅममध्ये एक्सप्रेस केली तर त्या ग्रॅममधल्या क्वांटिटीमध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असतील NaClचे. अँड मी आयन्स जर का चेक केले तर हा जो आयन आहे तो असेल 6.022 इंटू 10⁻23 आणि हा सुद्धा असेल 6.022 इंटू 10⁻23. मग आता या दोघांमध्ये डिफरन्स एवढाच आहे. हा इंडिव्हिज्युअल आपण चेक केला आहे आणि हा कॉमनली यूज केला आहे. मीन्स व्हॉट, इथे दोघांचं कॉम्बिनेशन केल्यानंतर त्याला आपण कन्सिडर केलं ॲज अ मॉलिक्युल, बट या इथे आपण त्यांना कन्सिडर केलं इन आयनिक फॉर्म, म्हणजे दोघांना सेपरेट केलं. ओके, मग दोघांना सेपरेट केल्यानंतर Na आणि Cl असे 2 आयन्स आले. मग आयनिक फॉर्ममध्ये सुद्धा तेवढेच आयन्स असतील. ओके, मग आता हा जो मॉलिक्युल आहे इथे 1 सोडियम अँड 1 क्लोरीन आहे. बिकॉज व्हॉट, मॉलिक्युल मेड अप विथ 2 आयन्स.
एक कॅटायन आहे आणि एक एनायन. मग एखादा मॉलिक्यूल जर का 3 आयनने बनलेला असेल देन डिपेंड्स ऑन व्हॉट दी आयन्स. जस्ट फॉर एक्झाम्पल मी BaCl2 घेतला. सो BaCl2चा 1 मोल मीन्स व्हॉट 6.022 into 10⁻23 molecules. But on dissociation it forms Ba plus 2 plus 2Cl minus. Okay, so we have twice Cl minus means 1 mole contain 2 moles of chloride ions and 1 mole of Ba2 plus ion. ओके, सो ही एकदम सिंपल गोष्ट आहे, पण थोडंसं त्याच्यावर फोकस करून पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्याच्यावर फोकस करू तेव्हा काय येईल आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल. सो इथे आपण तो एक्सप्लेन केलेला आहे की 1 मोल ऑफ सोडियम जो आहे 1 मोल ऑफ सोडियम क्लोराइड मीन्स 58.5 grams ऑफ सोडियम क्लोराइड और NaCl. सो 1 मोल ऑफ NaCl मध्ये 1 ॲव्होगॅड्रो नंबर एवढे का असतील NaCl असतील. सो 1 ॲव्होगॅड्रो नंबर मीन्स व्हॉट 6.022 into 10⁻23 जो फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl आहे. ओके, देन मग यांच्यामध्ये किती आयन्स आहेत हे दाखवले आपण. 6.022 into 10⁻23 सोडियम प्लस आयन्स अँड 6.022 into 10⁻23 क्लोरीन मायनस आयन. सो ॲटॉमिक फॉर्म, मॉलिक्युलर फॉर्म, आयनिक फॉर्म हे प्रत्येक सबस्टन्ससाठी डिफरंट असतील. सो एक्झाम्पलसाठी हे घेतलं आपण. एक अजून एक्झाम्पल घेऊयात Al2SO4 थ्राईस. Al2SO4 थ्राईस. या Al2SO4 थ्राईसमध्ये ऑन डिसोसिएशन वी ऑब्टेन ट्वाइस ॲल्युमिनियम प्लस 3 प्लस थ्राईस SO4 मायनस 2. ओके, सो या दोघांमध्ये स्टायशियोमेट्रिक कोइफिशियंट जो आहे हा अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो याला आयनिक फॉर्म जो आहे तो डिझॉल्व्ह केल्यानंतर 2 सोडियम ॲल्युमिनियमचे आयन्स अँड सल्फेटचे आयन्स आले. मीन्स 1 मोल ऑफ Al2SO4 contains 2 moles. Al2SO4 forms twice Al plus 3 plus 3SO4 minus 2. So 1 mole of Al2SO4 thrice contains 2 moles of Al plus 3 and 3 moles ऑफ SO4 मायनस 2. ओके, म्हणजे डिपेंड कशावर आहे हे फॉर्म्युलावर आहे. मग जो फॉर्म्युला असेल त्या फॉर्म्युल्यावर त्याचे नंबर ऑफ आयन्स हे स्पेसिफाईड असतील. सो मोल कॉन्सेप्टसाठी या एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. हा बेसिक पार्ट झाला. आता याच्यावरचे कॅल्क्युलेशन जे आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत फक्त ॲव्होगॅड्रोज नंबर अँड रिलेशन. सो पुन्हा एकदा रिलेशन सांगतो. 1 mole is equal to 6.022 into 10⁻23. It may be atoms, may be molecules, may be ions, or may be particles. Depend on what is substance. That shows 22.414 dm³ वॉल्यूम ॲट STP. आणि जर तो ग्रॅममध्ये घ्यायचा असेल देन ॲटॉमिक मास और if we have molecule then molecular mass expressed in gram. सो हे रिलेशन जे आहे या रिलेशनवरून आपण न्यूमेरिकल्स इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, सो सिंगल रिलेशन गिव्स मोर कॉन्सेप्च्युअल डेप्थ फॉर व्हॉट फॉर्म्युलेशन. ओके, सो हा झाला आपला मोल कॉन्सेप्टचा पार्ट.